राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा चालू आहे तर आईस्क्रीम व्हायलाच पाहिजे. तर आज आपण घरच्या घरी पिस्ता कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत. ते पण व्हिप्ड क्रीम न वापरता आपण दूध वापरून हे आईस्क्रीम बनवणार आहोत. तेही कमी खर्चात आणि झटपट. त्यासाठी 1 लिटर दूध मी गरम करून थंड करून घेतलं आहे. चमच्याच्या मदतीने साय काढून घेऊ. 1 दिवस आधीच्या दुधाची साय पण काढून घेतली होती. त्या सायमध्ये काढून घेऊ. आईस्क्रीम जास्त प्रमाणात आहे म्हणून साय थोडी जास्त लागेल, म्हणजे छान क्रीमी आईस्क्रीम तयार होईल. सगळ्यात आधी आपण अर्धा बोल दूध काढून घेऊ. गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध वर येईपर्यंत आपण गरम करून घेऊ. दूध गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू. इथे मी केसर मिल्क मसाला घेतलेला आहे. 1 चमचा 3 ते 4 चमचे दूध घेऊन त्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊ. दूध गरम झालं आहे. गॅसची फ्लेम लो करून चमच्याच्या मदतीने दूध एकसारखं करून घेऊ. त्यामध्ये घालूया 100 ते 125 ग्राम आपल्याला साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साखर दुधात विरघळते तोपर्यंत पुढची प्रोसेस पाहू. एका बोलमध्ये अर्धा कप दूध घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. दुधाच्या पावडरमुळे दूध जास्त आटवावं लागत नाही. दुधामध्ये पावडरची गुठळी नको राहायला. दुधात साखर विरघळली आहे. आता यामध्ये मिल्क पावडर घातलेलं दूध घालून मिक्स करून घेऊ. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर पोहे खायचे 1.5 चमचा घेतलेली आहे. ही कोमट दुधामध्ये मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसणार तर तुम्ही आरारोट किंवा कॉर्नफ्लावर घातला तरी चालेल, पण प्रमाण हेच. कस्टर्ड पावडरमुळे आईस्क्रीम मार्केटसारखी बनते. या मिश्रणामध्ये गुठळी अजिबात नको राहायला. दुधात मिल्क पावडर घालून 5 मिनिटं झाले आहे. आता ही कस्टर्ड पावडर एकसारखी करून मग हळूहळू दुधात घालू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा किंचित रंग बदललेला आहे. मिल्क पावडर मसाला घालून थोडंसं कस्टर्ड पावडर शिजवायचं आहे. कच्चापणा नको राहायला. इथे मी थोड्याशा दुधात पाव चमचा फूड कलर घेतला आहे. तो घालू व मिक्स करून घेऊ. आपली पिस्ता कस्टर्ड आईस्क्रीम आहे. मग हिरवा रंग येण्यासाठी आपण हा रंग घालू. फूड कलर दुधात घालू. तुम्ही लिक्विड फूड कलर पण घालू शकतात. बघा किती सुरेख रंग आला आहे. इथे मी काजू आणि बदामचे काप घेतलेले आहे. ते आपण दुधामध्ये घालू. खरं म्हणजे पिस्ता आईस्क्रीम आहे तर थोडे पिस्त्याचे काप पण घालायला पाहिजे, पण नेमक्यास थोडे कमी आहे म्हणून मग मी वरतून गार्निशिंगसाठी ते ठेवलेले आहे. ते घालून मिक्स करू. 3-4 मिनटं दूध उकळून गॅस बंद करून रूम टेम्परेचरवर येईपर्यंत दूध गार करून घेऊ. दूध गार झालं आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दूध घालून मी दूध जास्त असल्यामुळे 3 बॅचमध्ये मिक्सरमधून फिरवणार आहे. यामध्ये 1 मोठा चमचा साय घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ. मिक्सरमधून फिरवल्यामुळे छान क्रीमी झालं आहे. अशाच प्रकारे आपण सगळं दूध फिरवून घेऊ. तर इथे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता आपण तयार मिश्रण बॉक्समध्ये घालू. त्यासाठी एक प्लास्टिकचा बॉक्स घेतला आहे. त्यामध्ये ह्यापैकी अर्ध मिश्रण घालू. तुम्हाला आईस्क्रीम किती जाड बारीक हवी आहे त्यानुसार तुम्ही दूध घालावे. थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून झाकण लावून आपण हा डबा फ्रीझरमध्ये ठेवू. सेम प्रोसेसने दुसऱ्या बॉक्समध्ये दूध घालून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू. ड्रायफ्रूट्स आईस्क्रीम थोडी जमल्यानंतर 1-1.5 तासानंतर पुन्हा घालू, कारण आत्ता जर आपण जास्त घातले तर ड्रायफ्रूट्स बेसमध्ये खाली बसून जातात. बॉक्स बंद करून फ्रीझरमध्ये ठेवू. दोघी बॉक्स आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे. साधारण 1 तास झालेला आहे आणि थोडंसं आईस्क्रीम पण सेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण वरतून गार्निशिंगसाठी पिस्ता घालू, म्हणजे आईस्क्रीम खरंच अगदी मार्केटसारखं दिसेल. बॉक्सला झाकण लावून आपण फ्रीझरमध्ये ठेवू. मला आपल्याला एक गोष्ट हे सांगायची आहे, जेव्हा आपण हे बॉक्स फ्रीझरमध्ये ठेवतो तर हे चिटकून जातात आणि निघत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फ्रीझरच्या बेसमध्ये आपण एक अशा प्रकारे पॉलिथिन शीट ठेवली आणि त्यावरती बॉक्स ठेवला तर आपल्याला तो बॉक्स इझिली काढता येतो. साधारण 5-6 तास झाले आहे. आईस्क्रीम पाहू छान सेट झाली आहे. आता आईस्क्रीमचे आपण पीसेस करून घेऊ. त्यासाठी सगळ्यात आधी आपण मधून अशा प्रकारे कट करून एकसारख्या आकारमध्ये सगळे पीसेस करून घेऊ. मी आपल्याला एक पीस काढून दाखवते. बघा किती छान
मस्त बनलेली आहे आईस्क्रीम. तर तुम्हीसुद्धा यावर्षी उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.